अर्थात कंसांचा वापर न करता कथा पुन्हा 3 भागांमध्ये विभागून देत आहे. भाग 1. गणपते नमः. कैलास पर्वतावर भगवान श्री गणेश आपल्या सिंहासनावर विराजमान होते. चारी दिशांना शांतता आणि प्रसन्नता पसरली होती. त्याच वेळी त्यांचे वाहन मूषकराज त्यांच्या चरणांशी आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते. मूषकराज म्हणाले, हे प्रभू, विश्वाचे पालनकर्ता, मी पृथ्वीवर मनुष्यांना नेहमी मोठ्या घाईगडबडीत पाहतो. त्यांना प्रत्येक गोष्ट त्वरित हवी असते. ते मोठ्या उत्साहाने एखाद्या कार्याची सुरुवात करतात, पण लगेच फळ मिळाले नाही तर निराश होऊन ते कार्य अर्धवट सोडून देतात. त्यांना हे का कळत नाही की महान गोष्टी घडण्यासाठी वेळेचे आणि संयमाचे सिंचन आवश्यक असते. भगवान गणेश मंद स्मित करत म्हणाले, मूषकराज, तुझे निरीक्षण अगदी सत्य आहे. मनुष्याला वाटते की सोपा मार्ग त्याला लवकर ध्येयापर्यंत पोहोचवेल, पण सोपा वाटणारा मार्ग हाच खरंतर सर्वात लांबचा आणि कठीण असतो. चल, आज मी तुला तंतू नावाच्या एका विणकराची कथा सांगतो, म्हणजे तुला संयमाचे खरे महत्त्व पटेल. भगवान गणेश कथा सुरू करतात. सुवर्णग्राम नावाच्या एका गावात तंतू नावाचा एक तरुण आणि अत्यंत प्रतिभावान विणकर राहत होता. त्याचे हात इतके कुशल होते की जणू काही धागे स्वतःच त्याच्या इशाऱ्यावर नाचत असत. पण त्याच्या प्रतिभेला एका गोष्टीचे ग्रहण लागले होते, ते म्हणजे त्याच्या मनातील अधीरता. त्याला जीवनात सर्व काही लवकर मिळवायचे होते. राज्याचा मुख्य विणकर बनण्याचे त्याचे स्वप्न होते. एके दिवशी राजाने एक मोठी स्पर्धा जाहीर केली. राज्यातील नवीन मंदिरात देवीच्या मूर्तीसाठी एका महिन्यात एक दिव्य वस्त्र तयार करायचे होते. जो कोणी हे कार्य पूर्ण करेल त्याला राज्याचा मुख्य विणकर म्हणून घोषित केले जाईल आणि आयुष्यभर सन्मान मिळेल. ही घोषणा ऐकताच राज्यातील सर्व अनुभवी आणि वृद्ध विणकर म्हणाले, हे अशक्य आहे. एका दिव्य वस्त्राला तयार करण्यासाठी कमीत कमी 1 वर्षाचा काळ, अपार श्रद्धा आणि प्रत्येक धाग्यात जपलेली साधना लागते. पण तंतूच्या मनात लालसा जागृत झाली होती. तो विचार करू लागला, हीच संधी आहे. मी हे करून दाखवणारच. निराश झालेला तंतू एका निषिद्ध वनात गेला, जिथे त्याला एक मायावी कोळी भेटला. त्या कोळ्याने त्याला एक चमकदार, मायावी धागा दिला आणि सांगितले, हा धागा घेतलास तर वस्त्र एका रात्रीत तयार होईल. ते इतके सुंदर असेल की पाहणारे मंत्रमुग्ध होतील. पण अट एकच आहे, हे वस्त्र तूच तयार केले आहेस, असेच सर्वांना सांगावे लागेल. भाग 2. अधीर तंतूने कसलाही विचार न करता तो धागा स्वीकारला. स्पर्धेच्या दिवशी भरलेल्या राजदरबारात तंतूने ते वस्त्र उघडले. ते वस्त्र पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. त्यातून एक मायावी प्रकाश निघत होता आणि त्याची नक्षी स्वर्गातील अप्सरांनी विणल्यासारखी वाटत होती. राजा अत्यंत प्रसन्न झाला आणि तंतूला विजेता घोषित करणार इतक्यात मंदिराचे मुख्य पुजारी ते वस्त्र पवित्र करण्यासाठी पुढे आले. जसे त्यांनी मंत्रोच्चार सुरू केले, मंदिरातील सात्विक आणि दिव्य ऊर्जेचा स्पर्श त्या मायावी धाग्यांना सहन झाला नाही. ज्या वस्त्राला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते, ते क्षणात धुळीसारखे विरून गेले आणि तंतूच्या हातात फक्त एक रिकामा साचा उरला. सत्य समोर आल्याने राजा अत्यंत क्रोधित झाला. अपमानित झालेल्या तंतूला राज्यातून हद्दपार करण्यात आले. सर्व काही गमावलेला तंतू भटकत भटकत राज्याच्या सीमेवरील एका वृद्ध विणकराच्या झोपडीत पोहोचला. तो त्यांच्या पायांवर पडून क्षमेची याचना करू लागला. त्या ज्ञानी विणकराने त्याला आश्रय दिला, पण एक अट ठेवली. त्यांनी तंतूला वर्षभर कोणतीही नक्षी किंवा वस्त्र विणायला दिले नाही, तर फक्त साधा पण मजबूत धागा तयार करायचे काम दिले. सुरुवातीला तंतूला खूप राग आला, पण हळूहळू रोज एकाच लयीत ते काम करता करता त्याचे चंचल मन शांत होऊ लागले.
धागा तयार करण्याच्या त्या साधनेतून त्याला समजले की वस्त्राचे खरे सौंदर्य त्याच्या बाहेरील नक्षीत नाही, तर त्याच्या आतल्या प्रत्येक धाग्याच्या मजबूतीत आणि पवित्रतेत दडलेले आहे. एका वर्षानंतर त्याने स्वतःच्या हातांनी एक साधे पण अत्यंत मजबूत वस्त्र विणले. ते वस्त्र पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. त्याला कीर्तीमध्ये नव्हे, तर आपल्या कामातील प्रामाणिकपणात खरा आनंद सापडला होता. भाग 3. भगवान गणेश मुष्कराजाला समजावतात. पाहिलंच मुष्कराज. तो मायावी धागा म्हणजे श्रमाशिवाय फळाची अपेक्षा होती. हे नदी पार करण्यासाठी एक मजबूत नाव बनवण्याऐवजी पाण्याच्या प्रवाहातील एका तरंगत्या पानावर उडी मारण्यासारखे आहे. आपले परिश्रम, आपली श्रद्धा आणि आपला संयम हीच त्या नावेची मजबूत लाकडं आहेत, जी आपल्याला कोणत्याही संकटाच्या नदीतून सुरक्षितपणे पैलतीरी घेऊन जातात. निवेदक. भक्तांनो, भगवान गणेशाने सांगितलेल्या या कथेतून आजच्या युगासाठी 3 महान संदेश दडलेले आहेत. पहिली शिकवण. खरी कुशलता केवळ प्रतिभेतून नव्हे, तर संयमातून जन्माला येते. तुमची प्रतिभा ही केवळ एक सुरुवात आहे, पण तुमचा संयम हाच खरा प्रवास आहे. दुसरी शिकवण. स्वच्छ मनाने आणि स्वतःच्या परिश्रमाने केलेल्या कामाचे मूल्य कोणत्याही जादू किंवा चमत्कारापेक्षा जास्त असते. जे साधनेने मिळवले जाते, त्यावरच ईश्वराचा आशीर्वाद असतो. तिसरी शिकवण. जेव्हा तुम्ही फळाच्या मागे धावता, तेव्हा तुम्हाला चिंता मिळते. पण जेव्हा तुम्ही आपले कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करता, तेव्हा तुम्हाला खरी शांती मिळते. म्हणून जीवनात कोणताही सोपा मार्ग शोधू नका. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि संयमाचा धागा कधीही सोडू नका.